मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थींची निकषानुसार पडताळणी झाली आहे। त्यात आता शेवटी लाभार्थींची ई-केवायसी झाली। त्यातून प्रत्येक लाभार्थींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निकषानुसार 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का हे समजणार आहे। परंतु 3 महिन्यांची मुदत देऊनही राज्यातील सुमारे 14 लाख लाडक्या बहिणींनी ई-केवायसीच केली नाही। त्यांना आता मुदत न दिल्याने त्यांचा लाभ आता आपोआप बंद होणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती। 15 सप्टेंबर पर्यंत राज्यातील 2.5 लाखांपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले। त्या प्रत्येकीला योजनेचा लाभही मिळाला। पण मार्च 2025 पासून निकषानुसार पडताळणी सुरू झाली आणि 4 चाकी वाहन असलेल्या 21 वर्षांपेक्षा कमी वय व 65 वर्षांवरील महिला, सरकारी नोकरदार महिलांचा लाभ बंद झाला। याशिवाय केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्यांचाही लाभ बंद अथवा रक्कम कमी झाली। निकषानुसार एका कुटुंबातील एक अविवाहित मुलगी व एक विवाहित महिला हे योजनेसाठी पात्र आहेत। तरी पण एका कुटुंबातच 3-4 महिला लाभ घेत असल्याची माहिती पडताळणीत समोर आली आहे। आता त्यांचाही लाभ बंद होणार आहे।